गुड मॉर्निंग सगळ्यांना. झाली ती सकाळ. आणि कसं आहे, सगळं कॅमेरा वगैरे तर मला थोडंसं अवघड जाणार आहे, कारण फर्स्ट डे आहे ब्लॉग बनवायचा. सो थोडंसं समजून घ्या. नंतर आपण छान छान थोडंसं करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. चला, सकाळ झालेली आहे, थोडी भूक लागते. सकाळी भूक लागत नाही, बट काय होतं, मी सकाळी जर खाल्लं नाही तर ॲसिडिटी वाढते माझी. त्यामुळं मी थोडंसं सकाळी खाऊन घेते, कारण ते ॲसिड वाढलं ना मग खूप त्रास होतो शरीराला. त्यामुळं थोडंसं खाऊन घेतलेलं ते पण योग्य. सो म्हटलं थोडंसं काय बनवावं. बनवलं रवा आणि डोशाचा, रवा आणि बेसन पिठाचा थोडासा रवा, म्हणजे डोसा टाईप बनवलं. थोडासा काळा चहा, कारण दुधाचा चहा मी पित नाही, त्यामुळं काळा चहा घेते. सर्दी खोकला एवढा झाला आहे ना, जाम. बघू शकताय थोडासा वाकडा तिकडा झाला आहे, पण ठीक आहे. सकाळच्या भुकेसाठी पटकन असं इन्स्टंट होणारा हा पदार्थ आहे. मुलांसाठी पण योग्य आहे, कारण तिखट नसतो आणि खायलाही टेस्टी लागतो. थोडंसं बॅटर पण उरलं होतं, म्हटलं जाऊ दे, कोणी उठलं तर त्यांना देऊन. इकडे बघू शकताय तिघही झोपले, मम्मी आणि माझे 2 मुलं. सकाळच्या पसाऱ्याकडेही इग्नोर करा, कारण सकाळी सकाळी थोडंसं पसाराच असतो. ठीक आहे, चलो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.